हो, असं सांगितलंय. भूमिका अनेक वेळा आपण घेत असतो, पण त्याच्यातून काही मार्ग. आता काँग्रेस बिहारमध्ये लढलीच ना लालूजींच्या पक्षाबरोबर. काही ठिकाणी त्यांनी फ्रेंडली फाईट केल्या. त्याच्यामुळे जिथे चांगले लोक आहेत, जे चांगल्याही लोकांनी निवडून जायला पाहिजे ना. त्याच्यामुळे मताचं विभाजन होऊ नये याच्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे विकासासाठी. आणि मुंबईच्या, पुण्याच्या ज्या ज्या कॉर्पोरेशन्स आहेत, उशिरा का होईना ते इलेक्शन लागलेलं आहे, त्या हितासाठी आणि विकासासाठी आम्ही जे काय करतोय ते विकासासाठी करतोय. पवारांना काही वेळापूर्वी कार्यकर्त्यांना संबोधित केलं, त्यावेळेस ते म्हणाले 26 तारखेला आपली 26 तारखेला आपली युतीची घोषणा होते. खरंच 26 तारखेला होते का घोषणा, आणि कशा पद्धतीने काय? नाही, आता ते जर काय बोलले असतील तर ते विचार करूनच बोलणार ना एक तर. आणि त्याचबरोबर बाकी काय असेल तर माझ्याकडे म्हणजे माझ्याशी कोणीही बोललेलं नाही हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगू शकते. त्यामुळे त्यांनी काय स्टेटमेंट केलंय, कुणाशी काय, ते जर बोलले असतील तर ते एक जबाबदार व्यक्ती आहे, त्याच्यामुळे त्यांनी विचार करूनच ते बोलले असतील. पण माझ्याकडे नाही. पवारसाहेब बारामतीला गेलेले आहेत, माझं काही त्यांच्याशी बोलणं नाही. माझं फक्त बोलणं प्रशांत जगतापांशी झालेल्याचं कारण की मी तुमच्या चॅनलवर पाहिलं की माझ्याचकडे त्यांनी राजीनामा दिला, आणि तो पण कालच. त्याच्यामुळे मला गंमत वाटली. म्हटलं काल तर काय राजीनाम्याचा विषयच नाही निघाला, तर मग हे काय स्टोरी चालवत आहे, कोण बदमाशी करतंय, म्हणून मी आपला त्यांना फोन केला की कोण हे पसरवतं काहीतरी खोट्या खोट्या बातम्या चॅनल्सवर, म्हणून मला हसू आलं, म्हणून मी त्यांना गंमत म्हणून फोन केला. तर ते म्हणले मी मुंबईलाच काही कामासाठी येतोय. म्हणलं जरूर या. मग ते येतील आता थोड्या वेळाने. पण त्यांची नाराजी दूर केली जाईल का? दोन पवारांना एकत्र हे बघा, एक मिनिट, एक राजकारण, ह्याच्यात कसली राजरोडा, हे काय हे काम आहे, ह्याच्यात कसली नाराजी? नाराजी मुलं बिलं करतात. आईनी 5 स्टार नाही दिलं, पोरगरला नाराज झालं. बॉस, दिस इज रिस्पॉन्सिबिलिटी. कामात काय नाराजी बिराजी नसते. आता तुमच्या चॅनलमध्ये प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होते का? म्हणून तुम्ही म्हणणार का की आज ही बातमी 3 मिनिटं नाही लावली, मी नाराज झाले? प्लीज यार, दिस इज इम्पॉर्टंट वर्क. नाराजी बिराजी हे खूप बाळबोध शब्द वापरू नका. आम्ही देशाच्या सेवेसाठी आहोत. मी तुम्हाला नेहमी सांगितलंय, पहिला देश, मग राज्य, त्याच्यानंतर पक्ष, आणि त्याच्यानंतर कुटुंब. कुठल्याही प्रोफेशनल व्यक्तीला नाराज व्हायचा कुठलाही अधिकार नसतो. तुमचा कॅमेरामन रुसला की मला जेवण आता मिळालं नाही, मी रुसून बसतो, चालेल का बिचारायला? चलेगा क्या? नाही ना. भूक लागली का? असंच असतं. संजय राऊत यांनी समर्थन केलंय घरगुती. हे बघा, एकत्र येत असतील तर काय हे राऊत साहेबांचा मनाचा पण मोठेपणा आहे. पण आम्ही जे जे करतोय हे सगळ्यांची चर्चा करून. मी कधीच लपवली नाहीये कुठलीही फॅक्ट. मी पारदर्शकपणे जे काय झालंय हे सगळ्यांना सांगितलंय. आणि माझं असं म्हणणं आहे की कधी कधी आपल्याला सगळ्यांनाच सगळ्यात, माझी पण इच्छा असते खूप माझ्या गोष्टी मनासारख्या व्हाव्या, पण नाही ना. इसी को तो लाईफ कहते. सगळ्यांच्या मनासारखं झालं तर कसं होईल? किती जागा? आता राखीताई त्याच्या विकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न आहे. हो, आमच्याकडून पूर्णपणे होईल. स्वतंत्रपणे लढण्याचं त्यांनी आधीच जाहीर केलेलं आहे. आता काही वेळापूर्वी संजय राऊतांनी ट्विट केलं, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असा दोघांचा फोटो उद्या 12 वाजता एवढंच तरी त्याच्यामध्ये कॅप्शन दिलेलं आहे. याचा अर्थ उद्या ते युतीची घोषणा करायची. पण राष्ट्रवादी कुठे? किती एक्साइटिंग आहे बघा ना ती बातमी तुमच्यासाठी. उद्या तुम्ही 10 वाजल्यापासून ते घरातली निघाल्यापासून तुम्ही दाखवत राहणार. त्याच्यामुळे लेट जरा हाईप होऊ दे ना. 2 भाऊ इतक्या वर्षांनी जर एकत्र लढत असतील तर मला वाटतं बाळासाहेबांना सगळ्यात मोठी आदरांजली आणि श्रद्धांजली हे दोघं एकत्र लढणे असेल. हे खूप आनंदाचा दिवस आहे. आणि आपापसात आम्ही कसं ठाकरे बंधूंबरोबर आमचे काय करणार तो डायलॉग साईडला चालेल, पण आता मतात